संभाजीनगर मधल्या विद्यादीप बालगृहामध्ये मुलींनी गोंधळ घातल्याचं कळतंय। संभाजीनगर विद्यादीप बाल सुधार गृहात मुलींचा गोंधळ आहे आणि गोंधळ करण्याचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाहीये। तर काही मुली या गेटवर येऊन गोंधळ घालतात आणि बाहेर जाऊ द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। बाल सुधार गृह समोरच पोलिसांचा खरं तर बंदोबस्तही आहे आणि विद्यादीप बालगृहाची मान्यता मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेली आहे। तसा निर्णय कालच झालाय। त्या मुलींनी छळाच्या तक्रारी केल्यानंतर मान्यता रद्द करण्यात आली आहे। विद्यादीप बाल सुधार गृहातल्या मुली सध्या आक्रमक झाल्याचं कळतंय आणि बाल सुधार गृह परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त आहे। तरी देखील या ठिकाणी गोंधळ घातला जातोय। छळ होत असल्याचा आरोप इथल्या मुलींनी केलेला आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया, तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। विशाल, संभाजीनगर मधल्या बाल सुधार गृहाचा कारभार यापूर्वीच पुढे आलेला आहे। 9 मुली पळून गेलेल्या होत्या, छळ होत होता असा आरोप आहे आणि आता सुद्धा एक माहिती पुढे येते ते म्हणजे बाल सुधार गृहातल्या मुली आक्रमक झालेल्या आहेत। या परिसरात पोलीस बंदोबस्त आहे तरी देखील छळ होतो आहे असा इथल्या मुलींचा आरोप आहे। काय नेमकी आणखी सविस्तर तपशील? तर बाल सुधार गृहातली आतली आपल्याला ही दृश्यही पाहायला मिळतात। गेटच्या आतमध्ये काही मुली आहेत आणि त्या एकत्रित जमलेल्या आहेत आणि त्यांचा काही गोंधळ चालू आहे। तर पोलिसांचा या ठिकाणी कडक बंदोबस्त असताना सुद्धा नेमका आतमध्ये काहीतरी घडतंय। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर। विशाल, नेमका आज सध्या काय घडतंय? कारण काही मुली गोंधळ घालताना दिसतात। यापूर्वी सुद्धा हे बाल सुधार गृह वादात आलेलं होतं। काय सध्याचे तपशील काय आहेत? अगदी खरे अनुपमा, काही वेळापूर्वी इथं गोंधळ झाला अशी माहिती मिळते आणि त्यानुसार इथं आता मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलेला आपण बघतोय की इथं काही लोकांच्या तक्रारी पण आहे आणि एक मोठा पोलीस फौजफाटा इथं तैनात करण्यात आलेला आहे। काही मुलींची आता बाहेर येताना तब्येत खराब झाली असं चित्र दिसतंय आणि त्या मुलींना इथून घेऊन जात असल्याचं चित्र आहे। थोड्या वेळापूर्वी इथं खूप जोरात गोंधळ झाला होता। मुलींनी आम्हाला आत्ताच सोडा, आम्हाला आत्ताच जाऊ द्या अशा पद्धतीची उरड सुरू होती असं इथले स्थानिक लोक सांगतायत। जवळपास अर्धा ते पाऊण तास हा सगळा गोंधळ, हा सगळा आवाज विद्यादीप बालगृहातून बाहेर येत होता। अखेर पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात झाला। आपण बघतोय की जवळपास 40 ते 50 लोक सुद्धा या ठिकाणी आहेत, जवान या ठिकाणी आहेत, बाहेर सिक्युरिटीला लावण्यात आलेले आहेत, सोबत वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झालेले आहेत। पोलिसांचा मोठा फौजफाटा, गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहे आणि पूर्ण विद्यादीप बालगृहाला जणू आता छावणीचं रूप आलं आहे असं चित्र आपल्याला दिसतंय। आतमध्ये कोणालाही जाऊ देत नाहीये, फक्त काही वरिष्ठ पोलीस अधिकारी आतमध्ये गेलेले आहेत। प्रत्यक्षदर्शी आहे ज्यांनी हा सगळा गोंधळ ऐकलाय। काय ऐकलं तुम्ही? खूप जोरजोरात आवाज येत होता, कंटिन्यू 5:45 वाजेपासून आतून आवाज येत होता, आत्ता सोडा, आत्ता सोडा, आत्ता सोडा। कंटिन्यू जवळपास पाऊण तास त्यांनी आरडाओरडा केला। इथं जवळचे वस्तीतले सारे लोक जमा झाले होते, इतका गदारोळ केला त्यांनी। अच्छा, म्हणजे काय नक्की ओरडत काय होत्या? आत्ता सोडा, अभी छोडो हमारे को, अभी छोडो, बाहेर जाऊ द्या। हा, बाहेर जाऊ द्या। बरं, त्यानंतर काही मुली आल्यात का बाहेर? म्हणजे कोणी निघून गेले? आतल्या गेटमध्ये ते जे चॅनल गेट आहे ना आतमधला, ते धरून ओरडत त्याला आपटत होते ते कंटिन्यू। आणि इथून पाहिल्यानं ते पाहू देत नाही आणि कोण पाहता येत नाही, पूर्ण पॅक आहे हा। आणि त्यानंतर पोलीस इथे मोठ्या प्रमाणात, मग त्याच्या 10-15 मिनिटानंतर पोलीस पूर्ण ताफच आला। तुम्ही पण ऐकलं ना की काय आवाज येत होता ते? मैंने बोल ठीक आहे, आपण बघतोय की हे प्रत्यक्षदर्शी त्यांनी सांगितलंय, मी तुम्हाला दाखवतोय। इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस या ठिकाणी आले आहे। हे तेच विद्यादीप बालगृह आहे जिथे मुलींनी छळ होत असल्याचा आरोप केला होता आणि या आरोपानंतर जवळपास 9 मुलींनी इथून पळ काढलेला होता, इथून पळून गेल्या होत्या आणि त्यानंतर इथं कसा छळ चालतो अशा पद्धतीचा त्यांनी अन्यायाचा पाढा वाचला होता। झी 24 तासच्या माध्यमातून सुद्धा हे सगळं पुढं आलं होतं आणि हे सगळं पुढं आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याची अधिवेशनात दखल घेतली, त्याच्यावर कारवाई केली। कारवाई केल्यानंतर या विद्यादीप बालगृहाचा परवाना रद्द करण्यात आला। इतकंच नाही तर यातील 4 लोकांवर म्हणजे स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यातील 3 लोकांना अटकही केलेली आहे आणि या सगळ्या प्रकारात चौकशी सुरू आहे। इथं मुलींना खाऊ देत नव्हतं, त्यांना हॅरॅसमेंट होत होती, त्यांना मारहाण होत होती, अशा सगळ्या पद्धतीचे आरोप होते। आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा या विद्यादीप बालगृहामध्ये गोंधळ झाला, मुली ओरडत होत्या असं आपल्याला प्रत्यक्षदर्शी सांगते आणि आम्हाला इथून जाऊ द्या असं या मुलींचं म्हणणं होतं। अगदी विशाल, आणि काही वेळापूर्वी एक मुलगी बाल सुधार गृहातून बाहेर जाताना आपण पाहिली आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा अक्षरशः या ठिकाणी आलेला आहे। मुलींवर अघोरी त्यांना वागणूक दिली जाती होती। फक्त हे बाल सुधार गृह नाही तर ही छळ छावणी होती अशा प्रकारचे सगळे आरोप होत होते। मात्र या क्षणाला हा सगळा जो गोंधळ झाला त्याचं कारण नेमकं काय होतं हे काही वेळामध्ये मला वाटतं स्पष्ट होईल। विशाल, धन्यवाद दिलेल्या आतापर्यंतच्या या सर्व तपशिलांसाठी।